नमस्कार मित्रांनो, आज आपण बांधकाम कामगार नवीन नोंदणी कशी करावी ती आज मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मराठी योजना या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे बांधकाम कामगार मंडळ याविषयी सर्व माहिती तुम्हाला या चॅनलमार्फत मिळून जाईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. आता आपण पहिल्यांदा गुगलवर सर्च करू महा-BOCW इन. सर्च केल्यानंतर तुम्हाला महा-BOCW इन साईटवर दिसेल, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही बांधकाम कामगार ऑफिशियल साईटवर आलात. आता तुम्हाला 6 ऑप्शन दिसून येतील. त्यातील पहिल्या ऑप्शनला क्लिक करा. क्लिक केल्यावर तुम्हाला असे 2 ऑप्शन दिसतील. त्यातील पहिला ऑप्शन आधार कार्ड नंबर आणि दुसरा मोबाईल नंबर, हे दोन्ही भरून घ्या. भरून झाल्यावर प्रोसेस टू क्लिकवर क्लिक करा. आता तुम्हाला फॉर्म दिसेल, तो तुम्ही व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. त्यातील पहिलं नाव, वडिलांचं नाव, आडनाव ही सर्व माहिती भरून घ्या. त्यानंतर ॲड्रेस, तो पण व्यवस्थित तुमचा भरून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे ॲड करून घ्यायची आहेत. ती व्यवस्थित भरून घ्या. त्यामध्ये तुमचे आई वडील, पत्नी, 2 मुलांची नावं ॲड करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला 90 दिवसाच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील भरून घ्यायचा आहे. कामाचे स्वरूप, जारी करणाऱ्याचा प्रकार, जावक दिनांक, जावक क्रमांक, अधिकृत व्यक्ती, तालुका, जिल्हा अशी सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही आता तालुका केंद्र निवडून घ्या. निवडून घेतल्यानंतर आता तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. त्यासाठी तुमच्या डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असावी. त्यातील पहिला डॉक्युमेंट आधार कार्ड अपलोड करून घ्या. दुसरं तुमचे 90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र अपलोड करून घ्या. त्यानंतर क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट यावर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुम्हाला असे 4 कलर डॉट दिसतील. त्यातील सफेद म्हणजे दिनांक उपलब्ध आहे असे दर्शविते. खालील दिनांकवर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुम्ही तुमची डेट निवडा. त्यानंतर एक चेक बॉक्स दिसेल, त्यावर क्लिक करा म्हणजे बरोबर चिन्ह दिसेल. त्यानंतर सेंड OTPवर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो एंटर OTPवर टाकून घ्या. त्यानंतर व्हॅलिडेट OTPवर क्लिक करा. क्लिक केल्यावर 1 मिनिट थांबा. तुम्हाला स्क्रीनवर एक मेसेज दिसेल, ॲप्लिकेशन सेव्ह. म्हणजे आपला अर्ज BOCW यशस्वीरित्या स्वीकारला गेला आहे आणि पोचपावती क्रमांक दिसेल. त्यानंतर तुम्हाला प्रिंटवर क्लिक करून घ्या. क्लिक केल्यावर तुमचे अपॉइंटमेंट लेटर दिसेल. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.